बहुत मस्त अशी उपासाची थाळी. जास्त काही पदार्थ करणार नाही आहोत, सिंपल अशी थाळी करणार आहोत. पण ते आधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघून एक लाईक नक्की करून द्या. तर चला इथे आपण सुरू करूया. सगळ्यात पहिले मी ते भाजलेले शेंगदाणे आहेत, ह्याला आपण पाण्यामध्ये भिजत टाकणार आहोत. तर सगळ्यात पहिले हेच काम करायचं आहे आपल्याला, कारण शेंगदाणे आपल्याला भिजवून घ्यायचे. इथे मी रताळे घेतलेले आहे. आता ह्या रताळ्याचे ना आपण सालं काढून घेऊया आणि ह्याचे आपण दोन पदार्थ बनवणार आहोत, एक खारा आणि एक गोड. तर गोडासाठी ना आपण असे छोटे छोटे रताळे घ्यायचे आहेत आणि आता ना ह्याला आपण किसून घेणार आहोत. तर आपण तुम्ही जाड किसणी बारीक किसणी कशाने पण किसू शकता. त्याआधी आपण याचे देठं काढून टाकूया, समोरचं आणि मागचं. जे की खराब असतं ते काढून टाकायचं आहे, ते आपल्याला नको आहे ह्याच्यामध्ये. आता तुम्ही ना हा जो मी किस करणार आहे रताळ्याचा, तुम्ही हा बटाट्याचा सुद्धा करू शकता. खूप छान लागतो बटाट्याचा पण आता रताळा मिळतात बाजारात, तर आपण रताळ्याचं करणार आहोत. या पद्धतीनं आपण ह्याला किसून घ्यायचं आहे आणि किसल्यानंतर लगेच ह्याला पाण्यात ठेवायचं आहे, नाहीतर ते काळे पडतील. पाण्यात ठेवल्यानंतर आता आपण ह्याला साईडला ठेवून देऊया. पाणी जास्त घालायचं थोडं आणि किसाच्या वर येईल इतकं. आता आपण काप करणार आहोत रताळ्याच्या चकत्या. त्याच्यासाठी आपण ह्याच्या चकत्या करून घेऊया. खूप जाड नाही, खूप पातळ नाही, थोडासा मीडियम साईज. हे बघा मी तुम्हाला दाखवते, एवढी साईज आपल्याला हवा आहे याचा, एवढी जाडी हवी आहे. अशा पद्धतीने आपण हे सगळे करून घेऊ आणि ह्यालासुद्धा आपण पाण्यात ठेवून देऊ. आता दुसरं आपण करणार आहोत मेंदूवडा. तर मेंदूवडासाठी आपल्याला लागणार आहे भगर. आता भगर बघा मी ही वाली घेतलेली आहे. ही 1 कप भगर आहे. आपल्याला ह्याला मिक्सरमध्ये ना बारीक करून घ्यायचं आहे. खूप पावडर बारीक नाही केली तरी चालतं, थोडीशी रवाळ ठेवायची आहे, जेणेकरून आपले जे मेंदूवडे आहेत ना ते छान असे रवाळ दिसतील. हे बघा आपण हे बारीक करून घेतलं आहे मिक्सरमध्ये. आता मी हे खूप बारीक पूड नाही करून घेतली आहे. हे बघा तुम्हाला मी याचा क्लोजअप लुक दाखवते. हे बघा आपल्याला अशी करून घ्यायची आहे. रवाळ टेक्स्चर ठेवायचं आहे आपल्याला ह्याचं, खूप पावडर नाही करायची आहे. आता आपण ह्याला साईडला काढून ठेवूया. आता त्याच मापाने साबुदाणा घ्यायचा आहे आणि साबुदाण्याला सुद्धा आपल्याला रवाळ बारीक करून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने थोडेसे तुम्हाला कणं दिसतील आणि थोडीशी पावडर, अशा पद्धतीनेच करायचं आहे, जेणेकरून हे ना रवाळ दिसतील छान. आता आपण हे पण साईडला काढून घेऊया. आता ही जी सगळी आहे ना ही आपली पूर्वतयारी आहे, जी आपण आधी करून ठेवणार आहोत. आता मेदूवडाचं जे मिक्सचर आहे ना बॅटर, ह्याला भिजायला थोडा वेळ लागतो, त्यामुळे आपण हे सगळ्यात आधी करणार आहोत. तर आता ह्याच्यामध्ये मी 2 मोठे चमचे शेंगदाण्याचा कूट घातला आहे. आलं आणि मिरचीची पेस्ट मी आधीच करून ठेवून दिली होती. मी अख्ख्या मिरच्या किंवा आलं किसून घालत नाही, कारण ते तोंडात आलं की मुलं खात नाही. 3 मोठे चमचे दही घातलं आहे. थोडासा रताळ्याचा किस घातलेला आहे, थोडासा फक्त एक क्रंचीनेससाठी. 1 मोठा साईजचा बटाटा घेतला आहे उकडलेला, ह्याला आपण किसून ह्याच्यात घालणार आहोत. आणि आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं हाताने. मी ते 1 कप पाणी घेतलं आहे, पण आपल्याला 1 कप पाणी पूर्ण लागणार नाही आहे. पाणी थोडं थोडं घालून आपल्याला भिजवायचं आहे, कारण आता ते भांडं जरा छोटं पडलं म्हणून मी मोठी परात घेतली आहे. आता थोडं थोडं पाणी घालून ना मी याला मिक्स करून घेणार आहे. कसं आहे, आपण भगर जी घेतली आहे, भगर आणि साबुदाणा दोन्ही कच्चा आहे, भिजत टाकलेलं नाही आहे. त्यामुळे जेव्हा आपण ह्याला मुरत ठेवू ते सगळं पाणी शोषून घेलं आहे. त्यामुळे जर इन केस थोडंसं स्टार्टिंगला पाणी जास्त पडलं तरी टेन्शनची गरज नाही आहे. ह्याला आपण एक 15 ते 20 मिनटं किंवा अर्धा तास आपण ह्याला साईडला ठेवून देऊया. आता हा एकदम परफेक्ट असा गोळा झाला नाही आहे, त्यामुळे थोडंसं ठेवून द्यायचं आहे. आता बघा मला फक्त अर्धा कप पाणी लागलं आहे एवढं पूर्ण मिक्सचरला, आणि थोडंसं पाणी मी साईडला ठेवणार आहे. आता हे आपलं मुरत आहे, तोच तर आपण आपला रताळ्याचा जो किस आहे त्याला फोडणी घालूया. त्याच्यासाठी मी ते तेल घेतलं आहे, तेलामध्ये जिरं घालायचं आहे. जिरं छान फुललं की आलं आणि मिरचीची पेस्ट घालायची. आता तुम्ही मिरचीचे तुकडे पण घालू शकता, आलं किसून पण घालू शकता. पण आता संध्याकाळचा पण आपला उपास असतो आणि सकाळचा पण असतो, पूर्ण दिवसभराचा असतो, म्हणून मी काय करते आलं आणि मिरचीची पेस्ट बनवून ठेवून देते, म्हणजे की ते सगळ्याच्यात टाकता येतं, प्लस तोंडात येत नाही. कधी कधी काय होतं ना की मिरच्या फार तिखट असतात आणि कधी कधी मिरच्या अजिबात तिखट नसतात, त्यामुळे पेस्ट करून घातली ना तर ती खायलाही पण बरं पडतं. आता हा किस आपण याच्यात घातला आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. छान परतवून घ्यायचं आहे 1 3 ते 4 मिनटं. हे थोडंसं खालून लागेल पण काही प्रॉब्लेम नाही, आपण त्याला थोडंसं काढून घ्यायचं आहे. आता ना ह्याला परतवून झाल्यानंतर आपण याच्यावर झाकण ठेवूया आणि मंद आचेवरनं ह्याला एक 4 ते 5 मिनटं साईडला ठेवून देऊया. आता ना आपल्याला हा रताळा खूप अगदी पिचपिचा शिजवायचा नाही आहे, थोडासा क्रंची ठेवायचा आहे, म्हणजे खाताना पण छान असं हलका एक क्रंच येईल याला. तर हे बघा आपलं हे जवळपास झालेलं आहे.
आता ह्याच्यामध्ये ना मी शेंगदाण्याचा कूट घालते. आता मला फारसा शेंगदाण्याचं कूट आमच्याकडे आवडत नाही, त्यामुळे मी फक्त 2 चमचे घातला आहे. तुमच्याकडे जर आवडत असेल तर तुम्ही थोडासा प्रमाण त्याचं अजून वाढवू शकता. आता ह्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण ह्याला ट्रान्सफर करूया दुसऱ्या गॅसवर. तो गॅस मी मंद आचेवर ठेवला आहे. झाकण ठेवायचं आहे आणि ह्याला 4 ते 5 मिनिटं छान वाफ काढून घ्यायची. आता दुसऱ्या कढईमध्ये मी तूप घेतलं आहे. आता आपण रताळ्याच्या चकत्या करूया. ह्या तुपामध्ये आपण रताळे घालायचे आहे. 1-2 ते 3 मिनटं फक्त तुपामध्ये परतवून घ्यायचं आहे. परतवून झालं की झाकण ठेवायचं, गॅस मंद ठेवायचा, थोडा वेळ ह्याला होऊ द्यायचं असंच तुपामध्ये वाफेवर. त्याच्यानंतर ह्याला परत एकदा परतवून घ्यायचा आणि आता ह्याच्यामध्ये मी 4 चमचे साखर घालते आहे. 4 छोटे चमचे साखर आहे. तुम्ही गोडी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा तुम्ही त्यात गूळ पण घालू शकता, पण साखरेचं जास्त छान लागतं. आता ह्याला थोड्या वेळ ठेवून वाफेवर ठेवून झाल्यानंतर ह्याला काढून घ्यायचं आहे. आणि बघा आपले रताळे शिजले आहेत चांगले. आता फक्त ही जी साखर आहे ना, हिला थोडंसं आपण घट्ट होऊ देऊया, कारण हे थंड झाल्यानंतर हे तशी पण घट्ट होते. पण असंच ठेवलं ना तर ह्याला पाक खूप राहील आणि ओलसर वगैरे लागेल. त्यामुळे आपण ह्याला आता थोडंसं फक्त साखर हलकी कमी होईस तर आपण ह्याला ठेवून देऊया, हलकी आटेस्तोर. हे बघा किती छान तुटलं, लगेच झालं आहे बघा. आता साखर पण व्यवस्थित हे झाली आटली आहे. आता आपण याला साईडला काढून ठेवू. आता आपलं रताळाचा किस पण तयार आहे, चकत्या पण तयार आहे. आता आपण चटणी बनवून घेऊया. इथे छान आपला शेंगदाणा भिजून झाला आहे, तरी मी ह्याला अर्धा ते 1 ते 1.5 तास ठेवला होता भिजत. आता हे मिक्सरच्या जारमध्ये ना मी आलं आणि मिरचीची पेस्ट बारीक केली होती. त्याच भांड्यामध्ये मी शेंगदाणे घालते आहे. शेंगदाण्यामध्ये आलं आणि मिरचीची पेस्ट घालायची आहे, जिरं घालायचं आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि ह्याला पहिले असंच बारीक करायचं आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं दही आणि थोडंसं पाणी टाकून ह्याची छानशी अशी एक पेस्ट करून घ्यायची. हे बघा अशा पद्धतीने. आता ह्याला आपण काढून घेऊया. आता हे थोडं घट्ट झालं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये दही घालूया आणि मिक्सर जारमध्ये ना थोडंसं मिक्सचर आहे आपलं ऑलरेडी चिकटलेलं, त्यात थोडंसं पाणी घालून ते सगळं आपण ह्याच्यात घालणार आहोत. तर मिक्सर जारमध्ये लागलं होतं हे सगळं, त्यात मी पाणी घातलं आणि पाणी घालून आता हे सुद्धा पाणी आपण ह्याच्यात घालणार आहोत. थोडीशी चटणी मी पातळ केली आहे. तुम्हाला आवडत असेल तुम्ही घट्ट पण ठेवू शकता. ह्याचीच आमटी पण बनते, ह्याची आमटी पण खूप छान लागते, पण आज आपण फक्त चटणीच ठेवणार आहोत. इथे आपण ह्याच्यावर एक तडका लावूया. थोडंसं तेल घेतलं आहे, त्यामध्ये जिरं घातलं आहे. जिरं छान फुललं की या चटणीवर घालायचं आहे. ह्याला चांगलं व्यवस्थितपैकी मिक्स करून घ्यायचं आणि इथे ही आपली चटणीसुद्धा बनवून तयार झाली आहे. आता आपण साबुदाण्याची उसळ आहे तिला फोडणी घालूया. आता साबुदाण्याची जी उसळ आहे ना ते मी मायक्रोवेव्हमध्ये बनवते, ओव्हनमध्ये. फोडणी बाहेर घालते आणि मग ओव्हनमध्ये त्याला हीट करते, म्हणजे मायक्रोवेव्ह करते. तशी केली ना उसळ की खूप छान लागते, सॉफ्ट होते, फ्लफी होते आणि मोकळी पण होते आणि ती खूप वेळापर्यंत सॉफ्ट राहते. तर आता तेलामध्ये ना मी जिरं टाकलं आहे, आलं आणि मिरचीची पेस्ट घातली आहे, उकडलेले बटाटे ठेवले होते ते घातले आहे. तुम्ही कच्चे बटाटेसुद्धा घालू शकता, ते पण छान लागतात. साबुदाण्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घातला, मिक्स केलं आणि त्याच्यात घातलं. आता मीठ घालायचं आहे चवीनुसार. तुम्ही त्यामध्ये लिंबू घालू शकता, दही घालू शकता आणि ह्याला 2 मिनटं परतवून ना तुम्ही ओव्हनमध्ये ठेवून द्यायचं. ओव्हनमध्ये एक रिहीटचं ऑप्शन असतं, त्याच्यामध्ये 200 ते 300 ग्रॅममध्ये ठेवायचं आणि ह्याला हीट करून घ्यायचं. खूप छान होते ही उसळ. आता आपण आपले वड्यांचं बघूया. ह्याच्यात मी थोडंसं पाणी शिंपडलं, जर असं 2 हपके मारले पाण्याचे आणि ह्याला परत एकदा मिक्स करून घेतलं, कारण जरा हे मोकळं झालं होतं. जसं की मी आधी सांगितलं होतं, साबुदाणा आणि भगर दोन्ही आपली कच्ची होती, शिजवलेली नव्हती किंवा भिजवलेली सुद्धा नव्हती, त्यामुळे त्यांनी सगळं पाणी शोषून घेतलं. आता ह्याला एकदा परत मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता ह्याचा काही खूप असा गोळा होणार नाही. थोडंसं पाणी साईडला ठेवायचं, हाताला लावायचं, खूप ओलसर नाही करायचं, अगदी थोडंसं हात आपला हे चिकटायला नको हाताला म्हणून असा ह्याचा छान असा गोळा करायचा. खूप मोठे मोठे नाही करायचे वडे, आता ते तळताना पण प्रॉब्लेम येतो. छोटे छोटे करायचे, छान लागतात. एक बोट आपलं पाण्यात घालून ते असं ह्याच्यामध्ये घालून होल करायचा आणि हे बघा असे आपले हे मस्त असे मेंदू वडे बनवून तयार आहे. अशा पद्धतीने आपण आपले सगळे वडे करून घेऊया. तुम्हाला मी अजून एक दाखवते. हे बघा असा ओला करायचा हात, छोटा साईज घ्यायचा, हातावर छानपैकी असं गोल गोल फिरवून घ्यायचा. हलक्या हाताने करायचा, खूप दाब नाही टाकायचा याच्यावर, खूप प्रेशर नाही टाकायचं आणि ह्याला तसं मध्ये होल करायचा.
अशा पद्धतीने आपण सगळे वडे करून घेऊया। आता इथे तेल तापत ठेवलं आहे। तेल चांगलं कडकडीत तापलं की मग हे वडे घालायचे, आधी घालायचे नाही। घातल्यानंतर थोडेसे हे खालून चिकटतील, लगेच टाकल्या ह्याला चमचा लावायचा नाही। थोडंसं रंग बदलताना दिसला हलका की मग ह्याला खालून हलक्या हाताने सोडायचं, हे आपोआप सुटतात। हे बघा या पद्धतीने आपोआप सुटतात। पण जर तुम्ही टाकल्या लगेच ह्याला चमचा लावाल तर हे फुटू शकतात किंवा मग तुमचा चमचाही खराब होऊ शकतो। हे बघा अशा पद्धतीने दोन्ही साईडनी आलटून पलटून आपले वडे बनवून तयार झाले। टाकताना गॅस थोडासा मोठा ठेवायचा, टाकून झाल्यावर गॅसची आच थोडी कमी करायची आणि मग हे छान तळून घ्यायचे। आणि खरं सांगते हे अजिबात तेलकट होत नाही। तुम्ही हे खाल तेव्हा तुम्हाला जाणवणार नाही की तुम्ही तेलकट खाताय। खूप छान आणि लाईट होतात। तर चला आपले सगळे पदार्थ बनवून झाले, ताटली भरूया। इथे मी दही घेतलं आहे, दह्यावर थोडंसं तिखट स्प्रिंकल केलं आहे। ही आपली शेंगदाण्याची चटणी, हा आहे आपला रताळ्याचा किस। आता रताळ्याच्या ऐवजी तुम्ही बटाटे घालून सेम प्रोसेस करून बटाट्याचा किस पण करू शकता, तो पण खूप छान लागतो खायला। त्याच्यानंतर आपले हे रताळ्याचा चकत्या, आज आपल्या स्वीट डिशमध्ये आहे रताळ्याच्या चकत्या। ह्या पण खायला खूप छान लागतात। तुम्ही बघू शकता ह्याचा पाक जो आहे तो बरोबर रताळ्यांना लागलेला आहे, अजिबात खाली ताटलीतून लीक होत नाही आहे। हे आपले वडे बघा किती छान कुरकुरीत झाले आहे बाहेरून आणि आतून तेवढे सॉफ्ट आहेत। हे बघा आणि व्यवस्थित शिजले आहे, कच्चेपणा कुठेच नाही आहे आणि खायला खरंच खूप छान लागतात। आणि ही आपली सरते शेवटी उसळ। उसळ ओव्हनमध्ये केली खूप छान लागते ओव्हनमध्ये। आणि जर तुमच्याकडे ओव्हन नसेल तर उसळ जेव्हा तुम्ही फोडणी घालता परतवताना त्याच्यावर अजिबात ताटली ठेवू नका, त्याला हातानेच परतवा, वाफ येईस्तोवर ती उसळ जास्त छान लागते आणि छान मोकळीसुद्धा होते।